नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी जो डेटा दिला होता, सेम तशाच पद्धतीने मार्केट राहण्याचा प्रयत्न झाला. काल 150 पॉइंट एस-जी-एक्स निफ्टी निगेटिव्ह होता. एवढी सगळी निगेटिव्हिटी मला माहीत असताना सुद्धा मी तुम्हाला कंप्लीट सांगितलं होतं, की डेटा जो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह साईडला काम करेल. खाली जो पण डीप येईल, जी पण एक गॅप डाऊन ओपन राहील, त्याच्यानंतरून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. त्याचं रिझन असं होतं, की डेटामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी तयार झाल्या होत्या. ओके. आणि डेटा बऱ्यापैकी साइडवेज टू पॉझिटिव्ह आला होता. आणि हा डेटा साइडवेज टू पॉझिटिव्ह असण्याचं रिझन होतं, की एक ॲव्हरेज पॉइंट मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक ॲव्हरेज पॉइंटबद्दल बोलतोय. ओके. ते एक नॉर्मल डिस्ट्रिब्युशन म्हणजे एक फिजिक्सची टर्म्स आहे. त्याच्यामध्ये होतंय काय, की काही एक वाळूचे कण वरतून आपण जर टाकले, तर ते एका सेंटर पॉइंटला हे करतात आणि ते तिथेच येण्याचे चान्सेस किती आहेत? तर ही एक प्रोबॅबिलिटी आहे. हे मॅथेमॅटिक्सचा पार्ट आहे, हा फिजिक्सचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी लागू होतात आपल्या डेटावरती. तर काल कंप्लीट डायरेक्शन जी मी तुम्हाला दिली होती, ती डायरेक्शन दिली होती, की मार्केटचा जो डेटा आहे, तो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला राहण्याचा प्रयत्न करेल आणि जो पण डीप येईल तो थोडासा वरच्या साईडला घेऊन जातील. ओके. तर त्या लेवलपासून फार खाली येण्यासाठी का नाही प्रयत्न झाले? तर मित्रांनो, मोठ्या प्लेयरच्या पोझिशन्स पॉझिटिव्ह साईडला होत्या. आता सेंटिमेंट जे आहेत ना, सेंटिमेंट थोडेसे निगेटिव्ह आहेत. ओके. त्यामुळे मला जे अपेक्षित आहे, की एक 70 ते 80 पॉइंट निगेटिव्ह राहणं अपेक्षित होतं. ते एक थोडं 120-150 पॉइंटपर्यंत ते गेलं. ओके. तर ही बजेटची जी आहे ना, ती व्हॉलॅटिलिटी आहे. पण ओव्हरऑल जी डायरेक्शन होती ती परफेक्ट होती, की मार्केट कन्सोलिडेट करून वरती जाईल. ओके. तर आजचा डेटा कसा आलाय त्याच्यावर डिस्कशन करण्यापूर्वी शेवटपर्यंत थांबायचं आहे तुम्हाला. मी काही तुम्हाला ना फॅक्ट्स सांगणार आहे आणि काही सायकॉलॉजी समजावणार आहे. तर रिटेल प्लेयर किती मूर्ख आणि किती विचित्र आहे ते तुम्हाला कळेल, की रिटेल प्लेयरला गंडवणं किती सोपं आहे. तर तुम्हाला त्याच्या आधी एक एनालॉजी समजवायची, की अशी काही घटना घडते, की रात्रीतून काहीतरी न्यूज येते आणि काहीतरी उलटं घडतं. ओके. ते असं का होतं? तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, असं काही घडत नाही. हे न्यूज किंवा ह्या ज्या आहेत, ह्याचं आहे ना एक प्री डिफाईन्ड शेड्यूल असतं. प्री डिफाईन्ड शेड्यूल ते बनवून ठेवलेलं आहे, की हे असं काही घडलं, की अशा पद्धतीने हे करायचं. मग हे जे डेटावर जे काम होतंय ना, ते ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेलं असतं. म्हणजे ज्या पोझिशन्स घेऊन जायच्यात, त्या ऑलरेडी त्यांनी त्यांचा गेम प्लॅन एक्झिक्यूट केलेला असतो. ओके. गेम प्लॅन ऑलरेडी एक्झिक्युटेड असतो आणि मग रिटेलरला काहीतरी वरती एस-जी-एक्स निफ्टीचं आमिष दाखवून एस-जी-एक्स वर आहे किंवा एस-जी-एक्स खाली आहे, अशा ह्या मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्सवर काम करून रिटेलरची सायकॉलॉजी खराब करायचं काम ह्या गोष्टी करतात. तर मग ह्याच्यात कोण-कोण येतं? ह्याच्यात येतात न्यूज अँकर्स. तुमचे फेव्हरेट न्यूज अँकर्स येतात. त्यांना काहीतरी फार मोठ्या काही घडामोडी घडलेल्या दिसतात. आता अजून एक न्यूज आलेली आहे. न्यूज काय आहे, की ट्रम्प 25% चा जो टेरिफ आहे, तो हटवण्याचा विचार करतोय. ओके. ट्रम्प हा 25% चा जो टेरिफ आहे, तो हटवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, बिलीव्ह मी, त्याच्याहीपेक्षा उलटा कार्यक्रम रिटेलर सोबत झालेला आहे इथे. 2,00,000ला निगेटिव्हला टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे जरी मार्केट साइडवेज टू पॉझिटिव्ह राहिलं, वरतून ते वरती गेलं, पण रिटेलरला 2,00,000 पोझिशन्स निगेटिव्हमध्ये कॅरी करायला लावलेल्या आहेत आणि ह्या डायरेक्शनल शॉर्ट्स आहेत. कुणाच्या? मोठ्या प्लेयरच्या. आणि त्याचा मोठा प्लेयर म्हणजे आपला सगळ्यात मोठा दुश्मन आपला प्रॉप डेस्क. हे प्रॉप जे प्लेयर आहेत, हे ब्रोकर्स आहेत. आणि ह्या ब्रोकर्सनी आपला केलेला आहे कार्यक्रम रिटेलरचा. तर हा फार मोठा धोका आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? बघा तुम्ही 1,19,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत प्रॉप डेस्क आणि त्याच्या बदल्यात रिटेलरनी काय केलंय? लाँग. मग मार्केट जर खाली येण्यासाठी रेडी आहे, तर रिटेलर लाँग का करणार? ओके. तर मित्रांनो, डेटा जो आहे तो निगेटिव्हच आहे. बजेटची व्हॉलॅटिलिटी आहे तिकडे. बजेट व्हॉलॅटिलिटी असणार आहे तिथे आणि ह्या बजेटपासून वाचण्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय आहे हेजिंग. ओके. तर हेजिंग कशी करायची? काय करायची? ठीक आहे. त्या संदर्भात जर तुम्हाला गाईडन्स पाहिजे असेल, तर तुम्हाला माझ्या Instagramच्या बायोला जा.
किंवा पिन कमेंट चेक करा व्हिडिओची, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तर मित्रांनो नक्की रीच आउट करा, फार लर्निंग्स आहे. पुढचा एक महत्त्वाचा पार्ट तुम्हाला सांगायचा आहे, सायकॉलॉजी आहे. डेटा तुम्हाला लक्षात आला असेल तर बघून घ्या. डेटा कशा पद्धतीने आहे त्याचं इंटरप्रिटेशन वाटलंच तर मी पुन्हा एकदा देईल, कारण उद्या हॉलिडे आहे. ओके, उद्या हॉलिडे आहे. ओव्हरनाईट बऱ्याच गोष्टी बदलतील, कारण बजेट आहे. ओके, बजेट आहे. बजेट फार लाँग टर्मचा इम्पॅक्ट करतं. तर हे बजेटचा परिणाम डेटावरती काय येतो तो पण इम्पॉर्टंट आहे. पण ओव्हरऑल डेटाची डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्हच आहे. ओके, एफ आयचं जे मन आहे ते अजून कुठल्याही अँगलनी पॉझिटिव्ह झालेलं नाही आहे. ठीक आहे, मोठे प्लेयर्स प्रॉप डेस्क हे पण अजून त्या वरच्या आलेल्या मूवचा सेलिंग साईड म्हणून फायदा घेतील, यात काही शंका नाही. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचं ॲनालिसिस आहे माझं. तुम्हाला एक फॅक्ट सांगायची की रिटेलर असा का फसला जातो आणि त्याच्याबाबत हे असं का घडतं. तर मित्रांनो पुढे जाण्याच्या आधी तुम्ही इथे चेक करा एकदा. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का ते मला सांगा. इथे रिटेलरचे ज्या पोझिशन्स आहेत त्या 24,00,000 22,00,000 आहेत. इथे किती आहेत एफ आयच्या 5,00,000 5,50,000. ह्याच्या हे किती पट आहे 5 टाइम्स. 5 टाइम्स कोण आहे रिटेलर. ओके, प्रॉप डेस्क आहे त्याच्या किती टाइम आहे ऑलमोस्ट 3 टाइम्स. कोण रिटेलर. आणि 94% ऑफिशियल या ॲक्च्युअलमध्ये हा आकडा फार जास्त आहे. तर आपण पकडलं 94% लोक जर लॉस मेकर आहेत तर मग हे आहेत ना. ओके, आणि ह्याचं व्हॉल्यूम बघायचं आहे तुम्हाला किती आहे. याचं व्हॉल्यूम आपण पुढच्या याच्यावर जाऊ, तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने लुटण्यासाठी मोठे प्लेयर रेडी आहेत. आणि आज एक गोष्ट लक्षात आली असेल, न्यूज वगैरे ह्या गोष्टी किंवा जे पण SGX आहे हे मॅनिप्युलेटिव्ह आहे रिटेलरला लुटण्यासाठी. तर रिटेलरनी काय करायचं आहे, डेटावर लक्ष ठेवायचं आणि डेटा शिकवतोय मी. तुम्हाला चॅनलवर राहायचं आहे, सगळ्या मित्रांपर्यंत हे पोहोचवायचं आहे. ठीक आहे, सबस्क्रायबर वाढले पाहिजे. सबस्क्रायबरचा जो रेट आहे तो थोडासा कमी झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला माझी हेल्प करावं लागेल. मी माझ्या मनापासून सगळ्या सगळ्या गोष्टी एकाने एक इथं देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आपला चॅनल आहे, चॅनलवरती आता 3,600 समथिंग सबस्क्रायबर आहेत. तर ते आपल्याला ॲटलिस्ट 5,000 प्लस करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय वेगळे एफर्ट्स घेणार आहेत ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या बेसवर मी तुम्हाला किती लवकरात लवकर सिक्रेट्स रिव्हील करणार आहेत ते तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे, तर ही तुमची जबाबदारी आहे आता की पुढे जाऊन चॅनलला ग्रो कसं करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एका डेटावरती नेतोय. डेटा बघा तुम्ही. मोठ्या लोकांच्या आपल्याकडे का लक्ष आहे, म्हणजे अमेरिका आपल्याबाबत का बोलत असतो, तर त्यांना माहिती आहे इंडिया हा एक मूर्ख लोकांचा कंट्री आहे. इंडिया इज इक्वल टू फुल पीपल्स. आणि हे मूर्ख पीपलला लुटताना यांना अजिबात अजिबात शरम नाही वाटत. हे बघताय तुम्ही, हा सर्ज आहे 8,000 ट्रिलियन रुपीज एवढं व्हॉल्यूम आपल्याला एक्सचेंजवर बघायला मिळते इंडियन एक्सचेंजवर. तर आता ह्या 8,000 ट्रिलियन रुपीजमध्ये किती रुपये लुटून नेतील ते याचा विचार करू शकता तुम्ही. आणि हा आकडा 2024चा आहे, मेचा. हा लेटेस्ट आकडा बघितला तर हे आता ह्या $8,000 ट्रिलियन रुपीजचा जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमच्या 10 टाइम्स म्हणजे सॉरी काय आपण म्हणूया 1/10 जो पार्ट आहे तेवढं तर ॲक्च्युअल मनी असेल ना. ॲक्च्युअल मनी असेल. ओके, आपण 1/8 पकडला तरी ऑलमोस्ट 1 ट्रिलियन रुपीज हे रिटेलरचे लुटले जातात. ओके, आणि रिटेलरचे हे रुपयेच मॅन्युप्युलेट करून लुटले जातात. रिटेलरला हे नाही सांगितलं जात की रिटेलर तू हे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर, मी FIs आहे. तुम्ही या इकडे मार्केटमध्ये, इकडे वरती खाली करा, बाय करा, सेल करा, कॉल घ्या, पुट घ्या आणि हे पैसे इकडे लुटा आणि मग आम्ही ते घेऊन जातो आउट ऑफ इंडिया. हे आम्ही घेऊन जातो. तर अशा FIचा जो गेम आहे, तर याच्यात फक्त FI समाविष्ट नाही आहे. ह्याच्यात आपले प्रॉप डेस्क समाविष्ट आहेत. प्रॉप डेस्क कोण आहेत, ब्रोकर्स. यांना सगळा डेटा माहिती आहे. तर आपण अशाच एका डेटावर काम करतोय जो आपल्याला आधीच एक वॉर्निंग साईन देतो की जर मेजर काही होणार आहे
तर त्याचं सिग्नल आपल्याला आधीच मिळतो. तर तुम्ही म्हणाल की हा जो डेटा आहे याच्यावरती आपण ज्या गोष्टी करतोय, ट्रेंड तर ॲनलाईज करतोय, पण विकास पूर्ण दिवसभर बसून राहिलो, त्यावेळी जाऊन ते रिकव्हरी आली. तर ह्या रिकव्हरीचा माझ्यासाठी ॲक्चुअल फायदा काय होईल याचा? ओके. तर मित्रांनो, ह्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला एक थीटा डिके कन्सेप्ट आहे आपली. ठीक आहे. म्हणजे समजा एक ए-टी-एमची स्ट्राईक प्राईज आहे. ती एक्सपायरी सुरू होताना निफ्टीची घ्या. ती 150 पॉईंटची असते साधारण. ती 180 टू 200 प्लस पण असते कधी 210 वगैरे वगैरे. तर 210चा कॉल असतो मॅक्झिमम. 200चा पुट असतो. ओके. किंवा आपण ऑन अन ॲव्हरेज 150 पकडले. 150 कॉल आणि 150चा पुट. ओके. तर हे 300 पॉइंट आहेत. हे 300 पॉइंट जातात कुठे? थीटा आहे ना तो डिके होणार आहे. थीटा डिके होणार आहे. तर हा 300 पॉइंट जातात कुठं? तर ह्या 300 मधले काही पॉइंट्स आपल्याला कमवता येतील का? तर येस, 100% हे आपल्याला कमवता येतील. ते कसे कमवायचे? त्याला करावं लागेल हेजिंग. आणि हेजिंग काय आहे? आपण एखाद्या केसमध्ये थोडं जरी चुकलो, ओके, म्हणजे आपण जर रॉंग आलो, तरी आपल्याला लॉस नाही लागला पाहिजे. ओके. बरोबर आल्यानंतर प्रॉफिट तर होणारच आहे. पण जर रॉंग झालो, आपली डायरेक्शन चुकली, तर आपल्याला लॉस नाही लागला पाहिजे. ओके. ह्यासाठी मोठे जे प्लेयर आहेत ते करतात हेजिंग. मोठे एफ-आयज, डी-आयज. ते तुमच्यासारखे आउट ऑफ मनी कॉल आणि पुट नाही विकत बसत आहे. ओके. आउट ऑफ कॉल पुट नाही विकत. ते करतात स्प्रेड्स इन दी मनी. जी शॉर्टिंग होते ती होते इन दी मनी. आणि ही शॉर्टिंग ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्हाला मला जॉईन करावं लागेल. जॉईन करण्याची प्रोसेस मी ऑलरेडी दिलेली आहे. पिन कमेंट चेक करा. ज्यांना अजून काही शंका असतील तर माझा नंबर देतोय. नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके. नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मेसेज करा. फोन करण्याचा प्रयत्न करू नका. SMS करा. मी माझ्या वेळात तुम्हाला रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर शिकण्यासाठी तुम्ही टाका डेटा आणि ह्याला करा मेसेज. ओके. तर ही जर्नी अजून पॉवरफुल करण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. तुम्ही चॅनल वाढण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. मी इन्साईट देण्याचा प्रयत्न करेल. 200% ही जर्नी फुल पॉवरफुल होणार आहे. यात काही शंका नसणार आहे मित्रांनो. तर डेटा तुम्हाला समजला आहे. पुन्हा एकदा सांगतो डेटा कशा पद्धतीचा आहे. डेटा पुन्हा एकदा रिटेलरसोबत झालेला आहे धोका. ओके. आता जो धोका झाला आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. पण आहे उद्या बजेटची रॅली. उद्या मीन्स संडेला. तर ही बजेटची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती मॅटर करणार आहे फार. त्यामुळे नेकेड काही करण्याचा प्रयत्न करू नका. ओके. करायचं असेल तर स्प्रेड करा. ठीक आहे. डायरेक्शनल 4-4 लेग ॲड करण्याचा प्रयत्न करू नका अजिबात. ठीक आहे. अशा हिशोबाचं हे गणित आहे. डेटा तुमच्या समोर आहे. 2 लाखाला पॉझिटिव्हला टाकलेला आहे रिटेलरला आणि स्वतःने निगेटिव्ह घेतलेले आहेत प्रॉप डेस्कने. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच सायकोलॉजीचा स्टडी, काही रिअल फॅक्टवर तुम्हाला छोट्या छोट्या का होईना हिंट्स भेटत असतील तर नोट डाऊन करून ठेवत जा. तुम्हाला बनावं लागेल अर्जुन. एक एक वाक्यातून काही सिक्रेट शोधावं लागतील आणि ते डिकोड होत जातील हळूहळू. त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल, ऑब्झर्व करायला लागेल, सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, व्हिडिओज रोज बघावं लागतील, तर हे पॉसिबल होईल. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.